आता आता मुख्यमंत्री तुम्ही, सत्ता तुमचीच, सगळं तुमचंच आहे. आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं. खरा दोषी कोण? मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही, ते आरक्षण मराठ्यांना देणार. आता सगळं चित्र क्लिअर होईल, त्यामुळे मी काही बोलत नाही. हा, सगळं चित्र क्लिअर होईल. सरकारला, मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ देवा वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे. त्यांना मराठ्यांच्या पोरांविषयी, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतंय का नाही, हे आता रिझल्ट येणार आहे लगेच. त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार. मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघड पाडणार लगेच. लय दिवस नाही आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून येऊस तर होती. कारण कोणचीच लाट नव्हती. ना मोदी साहेबांची लाट आहे, ना कोणाची लाट आहे, ना गाठ आहे, ना फाट आहे. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीच सत्तेवर बसू शकत नाही, गुलाल घेऊ शकत नाही, पान आलू शकत नाही. पान मराठ्यांशिवाय, पान मराठ्यांची बेमानी करणं मागात पडत. त्यामुळं असे आहे, 100% त्या मागण्या मान्य करणार नाही. केल्यावर मग दाखवतो उपोषणाच्या नंतर. अगोदर त्यांच्यावरच अपेक्षा ठेवावं लागणार आहे. सरकार ते येत फक्त ढकली पण झाली. आता पहिल्यांदा ढकलीत होते ना, शिंदे साहेबाला आम्ही कुठे विरोध करतो दाखवा, ते कम देत नाहीत आम्हाला काय माहित. आता मुख्यमंत्री तुम्ही, सत्ता तुमचीच, सगळं तुमचंच आहे. आता क्लिअर चित्र होणार आहे मराठ्यांपुढं. खरा दोषी कोण? आता जसे टोळी उघडी पडली, खरी जातीवादी कोण, आम्ही का ते, तसं आता मराठ्यांविषयी राग, द्वेष, आकश मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे का नाही हे उघड पडत. देतेत का नाहीत, मागण्या मान्य करतेत का नाहीत, आता समोर दिसणार आहे. आता देत नाहीत तर आम्ही काही बोलत नाहीत, पण आम्हाला आशा आहे ते पूर्ण मागण्याची अंमलबजावणी करणार. नाही केल्यावर बघू. आता लेकरांची माया आहे, त्या समाजाची माझ्यावरती माया आहे. जे आहे ते आहे, जे खरं आहे ते खरं आहे. खरं बोललं पाहिजे माणसाला. समाजाला वाटतंय शरीर साथ देत नाही, वेदना आहे, करू नये उपोषण, ही त्यांची माया आहे. पण माझ्या वेदना नाही बघू शकत मी. माझं शरीर माझ्या वेदना बघतो, माझ्या लेकराच्या वेदनाचं काय समाजाचं. त्यांचे किती हाल आहेत. मायबापाने कष्ट केलेत हो, रात दिवस सोपं नाही. ज्याला उन्हात घाम गाळलाय त्याला जाऊन विचारा कष्ट काय असतात म्हणा. तुम्हाला काही शेत बसून कळणार आहे म्हणा. जाऊन विचारा. हमाल्या केल्यावर कसे रुपया मागे ठेवून लेकरं शिकवायचे. रिक्षा चालविते, जिपा चालविते, ट्रॅक्टर टेम्पो चालविते, ट्रका चालविते, एसट्या कंडक्टर ड्रायव्हर येतं, टापऱ्या चालित, हाटलं चालित, बारीक बारीक व्यवसाय चालित, शिक्षक आहेत, पोलीस मध्ये येत, महसूल विभागात येत, डॉक्टर येतं, वकील येतं, ऊस तोडणारे मराठी येतं, शेतमजुरी करणारे, सालाने राहणारे मराठी आहेत. यांनी स्वप्न बघितलेलं आहे माझ्या लेकरानं मोठं शिक्षण घ्यावं, मोठ्या नोकरीला लागावं. ते स्वप्न साकार करायचं असलं तर आरक्षणाची गरज आहे. म्हणून मी माझी वेदना बघू नाही शकत. समाजाच्या लेकराच्या वेदना बघणं माझी जबाबदारी. त्यामुळे कोणाचा बी बाप आला ना तरी संतोष भाईचं मॅटर दबत नसतं, मी दाबून बी देत नसतो. आणि मी या उपोषणात संतोष भाईची, देशमुखांची सुद्धा मागणी घेणार, सूर्यवंशीची पण घेणार, सोडणार नाही. आणि मुंबईला उद्या मोर्चा आहे, त्यातही मराठा बांधवांनी सहभागी व्हावं हे आवाहन करतोय. कारण मला उद्या उपोषण असल्यामुळे येता येत नाहीये, तेही माझं आव्हान. मी समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय, माझ्या नाही. मी स्वार्थासाठी लढत नाही. मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी, आणि मी ते प्रामाणिकपणा माझ्या समाजासमोर सिद्ध केलं. मी फुटत नाही, मॅनेज होत नाही. मला काय ते सगळा समाज आहे, देव माझा पाठीराखा समाज आहे. माझा समाज मला उघडा नाही पडू देत. यांनी कितीही मला एकटं पाडायचा प्रयत्न करू द्या, धावून येतो माझा मराठा समाज. हो, तुटून पडतो. जे त्यांचे मुलं, स्वतःचे मुलं त्यांच्यासाठी करतायत, त्याच भूमिकेत मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतोय. उलट 4 पावलं पुढे जाऊन करतोय त्यांच्या मुलापेक्षा. जीव घेणा प्रवास आणि रक्त जाळतो मी माझ्या समाजासाठी. समाज कसा उघडा पडू दे. झाली की गर्दी आजच मंडपात. मी समाजासाठी लढणार आहे. समाजाची माय आहे. वैभवताईचं म्हणणं होतं तुम्हाला वेदना होतात, तुम्ही उपोषण करू नका. धनंजय भाऊचंही म्हणणं होतं. परंतु मला समाजाच्या न्यायासाठी लढणं आहे, संतोष भाईसाठी लढणं आहे, आणि करोडो मराठा समाजाच्या लेकरासाठी लढणं आहे. न्यायासाठी लढणं माझी जबाबदारी, आणि ते मी काम करतोय न्यायासाठी.